औंढ तालुक्यातील काही जे रस्ते मंजूर झाले त्यावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. काय बघा? नाही, दुर्दैवाने असे आरोप प्रत्यारोप करताना समोरचे जे काही आहेत त्यांनी कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. दरवेळेस महायुती सरकारचा निधी, आम्ही आणलेल्या निधीवर जर ते त्यांचा अधिकार गाजवणार असतील तर निश्चितच हे संगमनेरकरांना सुद्धा आता लक्षात येत आहे. संगमनेर सुज्ञ आहेत. ज्या पद्धतीने रस्ते यापूर्वी आले होते 2024 मध्ये, हे आमदार व्हायच्या आधी, त्यावेळेस सुद्धा पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातूनच हे रस्ते मंजूर झाले होते. त्यावेळेस महायुतीचंच सरकार होतं. परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी विधानसभा बरेचसे रस्ते जे मंजूर झाले होते ते नंतर कामं सुरू न केल्यामुळं, आणि याच्यामध्ये तर मला अशी काही चर्चा ऐकायला मिळाली का माजी लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील लोकांचा या रस्त्यांमध्ये इंटरेस्ट जास्त होता, परंतु संगमनेरात सत्ता परिवर्तन झाल्यामुळं त्यांनी त्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्दैवाने ते रस्ते नंतर काही शासनाच्या याच्यामुळे ते रद्द करण्यात आले होते असं कळालं. परंतु ज्या वेळेस मी स्वतः मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्रमांक 2, आज याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री सुद्धा आदरणीय जयभाऊ गोरे साहेब आहेत, आदरणीय पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी वेळोवेळी त्यांना भेटलो, पत्रव्यवहार केलाय. त्यानंतर आमच्या ते कामं रद्द जे झाले होते त्यावेळेस आमच्याविषयी काही त्या भागामध्ये फ्लेक्स लावले होते. लोकप्रतिनिधींचा धिक्कार निषेध करण्याचा प्रयत्न त्यावेळेस काही लोकांकडून करण्यात आला होता. परंतु कोण काय करतं काय करत नाही टीका टिप्पणीला आम्ही महत्व देत नाही. आम्ही विकास कामाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आणि त्याच अनुकरण करून मी पुढे जातोय. त्यामुळं आज आपल्या माध्यमातून मी दाखवील, 13 ऑक्टोबरला आम्ही हे पत्र केलं होतं. तो समोरचा जो सांगतोय नुसते पत्र दिले आणि त्याच्यावरती शिक्के मारून आणले कुठून म्हणून तुम्ही निधी आणला असा त्याचा अर्थ होत नाही. त्यासाठी तुमचा पाठपुरावा लागतो, तुम्ही कागदावर लागता. या स्पष्ट याच्यामध्ये विवेक शिंदे जे आहेत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनाचे, त्यांनी अधीक्षक अभियंता नाशिक यांना पत्र दिलं होतं. त्यामध्ये संदर्भ माझं 19 ऑगस्ट 2025 रोजीचं पत्र आहे रस्त्याची मागणी संदर्भातलं, आणि त्यानुसार प्रस्ताव मागवण्यात आले होते. ते प्रस्ताव मागवण्यात आल्यानंतर पुन्हा 3/11/2025 हे पत्र आहे. यामध्ये सुद्धा आपण बघाल तर 8 कामांचा सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता करण्याबाबतच्या याच्यात संदर्भ क्रमांक 2 मध्ये पुन्हा आमदार अमोल खताळांचा पत्राचा उल्लेख आहे. ही आपण मागणी 1908 ला जी केली होती तोच पुन्हा त्याच्यामध्ये संदर्भ घेण्यात आला आहे. आणि ज्यावेळेस साकूर येथे पठार भागाच्या दौऱ्यावरती जलसंपदा विभागाच्या काही कामांचं सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभासाठी जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तिथं आले होते 14 तारखेला. त्यावेळेस लोणीवरून मी त्यांच्या बरोबर होतो आणि त्याच वेळेस मी साहेबांना बोललो होतो आणि आमची सारखा पाठपुरावा चालू होता. तर पठार भागाच्या दौऱ्याला जाताना त्या भागात रद्द झालेले रस्ते आपल्याला तत्काळ पुन्हा प्रशासकीय मान्यता त्याला घेण्याच्या दृष्टीने साहेबांच्या सूचना झाल्यानंतर त्याच दिवशी मी तिथं माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं का 8 कामांतल्या 4 कामांना आपण प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यामध्ये यश मिळालेलं आहे. उर्वरित 4 कामांना सुद्धा लवकरच आपण देतोय. आता सुद्धा त्या उर्वरित कामं सुद्धा लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. परंतु काल अचानक मध्ये काही जणांनी पुन्हा एकदा डंका, राज्यात डंका, अहो तुम्ही आमदार असताना मंत्री असताना तुमच्याच्यानी झालं नाही आणि आज तुम्ही डंका झाला अशा पद्धतीने खोट्या बातम्या पेरून खोटं सोशल मीडियावरती सांगून लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करताय. परंतु आज आम्ही पुराव्यानिशी दाखवतो. या 14 कामांमधले जे 4 कामं आहेत, दिग्रस ते रणखांबवाडीचा रस्ता असेल, मिर्जापूर ते धांदरपळ खुर्दा असेल, साकूर ते बिरेवाडी असेल, तासकरवाडी ते खंडेरायवाडी असेल, हे 4 कामं जे आहेत 25 कोटीपर्यंतच्या अंदाजे यांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळं मी एवढंच सांगेल आपल्या माध्यमातून का आता हा प्रकार संगमनेरकर सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये स्वीकारणार नाही. ज्या पद्धतीने महायुतीचं सरकारच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत, परंतु हे कामं सुरू असताना केविलवानापणे आणि बालिशपणे क्रेडिट घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे याचा कुठेतरी आता मी सुद्धा धिक्कार करतो. कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने या गोष्टी मांडल्या जात आहे. मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा
अतिशय खालच्या पातळीवर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न माझ्यावरती झाला होता. परंतु जनतेमध्ये तुम्ही एकदा जनतेला खोटं सांगून आपला विचार त्यांच्यावरती लादू शकता, परंतु आता संगमनेरची जनता कुठल्याही प्रकारे तुमच्या भूलथापांना बळी पाडणार नाही, हा मला विश्वास आहे.